कार्यक्रम मम्मी मार 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 थोडंसं कोऑपरेट करून घ्या. हाय हॅलो नमस्कार. आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही बनवणार आहे बिर्याणी. हैदराबादी शेफचे मित्र येणार आहेत ना त्याच्यासाठी. तो शेफ बनवतो, आपण बघूया प्रोसेस. मास्टर शेफ कामाला लागलेले आहेत. कांदा कापून घेतलाय, कांदा फ्राय करून कापून घेतलेला आहे. मी आता मस्त गोल्डन गोल्डन असा फ्राय करून घेत आहे. आमच्या व्ह्यूअर्सना हाय हॅलो करू शकतोस. फर्स्ट थिंग हाय हॅलो नमस्कार, कसं काय, नक्कीच मजेत आहात. आणि असलंच पाहिजे. तर काल होता 17 फेब्रुवारी माझा बर्थडे. तर काल फॅमिलीसोबत घालवला, आजही घालवलाय. आज ऑफिसला सुट्टी होती, मी घेतली मी. तो सकाळी वगैरे फिरून आलो जरा फॅमिलीसोबत. आणि आता मित्र येत आहेत, म्हटलं मग बिर्याणी करावी जरा काहीतरी. असंच रिकाम्या हाती पाठवणं काय बरोबर नाही. म्हणून आता बिर्याणी करत आहे, हैदराबादी बिर्याणी. मास्टर शेफ कांदा फ्राय केलेला, ठीक आहे. हे मसाले काही इथे आहेत, हे बघू शकता मसाले टाकत आहे. आता थोडं थोडंच टाकतंय, तर भातामध्ये टाकायलाच लागेल आपल्याला, जास्त टाकत नाही आहे. ते मोऱ्यापर्यंत मॅरिनेट होण्यासाठी. एक अर्धा किलो दही टाकलेला आहे. अजून काही राहिले आहे, आलं लसूण पेस्ट घरीच बनवलेली आहे, टाकत आहे. हिरवी कशी दिसते तुमची आलं लसूणची पेस्ट. मिरची पण टाकलेली आहे थोडीशी स्पायसीनेस आणण्यासाठी. बाकी झालं आता मॅरिनेट करून घ्यायला. हे तुम्ही बघू शकता, हा आमच्या आईने दिलेला मसाला आहे, म्हणजे आमच्या घरचा मसाला जी आमची आजी बनवते. हा मी आई माझ्या मम्मा मागून बळजबरीने घेतलेला आहे, कारण ती देते मला. चांगली माझी काय नाही. बस ना, लय तिखट. पूर्ण नीट आहे हा आमचा मसाला. खोट्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. घरचा काय नाही. आम्ही बाजारात गेलो, मी माझ्या आईची आयडी मेन्शन करते, माझ्या आईला विचारू शकते. माणसांची दिसते. चवीनुसार मीठ टाका. पहिले थोडंसंच टाकत आहे. पहिले थोडंसंच मीठ टाकतोय, नंतर पण टाकूयात भातमध्ये. राईसमध्ये टाकावंच लागेल आपल्याला. सो आता हे असं मॅरिनेट केलेलं आहे, त्याला तासभर ठेवूयात आपण. तोपर्यंत बाकीची तयारी करू. बघू शकता मस्त दिले मसाले. माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले. ठीक आहे, आता काय सुरुवात झालेली आहे. मग मी आता मसाले टाकत आहे. तमालपत्र, तेजपत्ता वगैरे जे आपले खडे मसाले आहेत ते टाकायचे. थोडंसं कोऑपरेट करून घ्या, बराच पसार आहे. आपलं कढई हेच चाललेलं आहे. गरिबी बाकी काय नाही. आम्ही आमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग iPhone 17 Pro मध्ये करतो, पण घरची गरिबी खूप आहे. पण थोडंसं मी चिकन थोडंसं शिजून घेतं, त्यानंतर नंतर दम लावताना ते चिकन पूर्णपणे शिजेल. आता कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. आमच्याकडे थोडंसं मोठं भांडण होतं, आणि नुकतंच आमच्या मम्मीने नवीन कुकर आणलं. म्हटलं आता उद्घाटन तर झालंच पाहिजे, म्हणून बिर्याणीवरतीच सुरुवात करते कुकरची. तर बघू शकता, आता आपण तयार करतो थोडीशी ग्रेव्ही. थोडं थोडं टाकलंच नाही बाहेर, आता कार्यक्रम मम्मी मार मार मारल. हात धुवून चिकन टाका, लक्षात ठेव. आणि चिकन धुतल्यावर पण हात धुवा. मास्टर शेफ तर आता बघू शकता, आपण 70-80% चिकन शिजून घेतलेलं आहे. आता सगळं ग्रेव्ही आणि हे सगळं काढूया. या कुकरच्या भांड्यामध्ये अंदर मारूया बिना शिट्टीचा. आपण यामध्ये स्टार्टिंगला खाली तूप लावलेलं आहे, जेणेकरून भात चिटकणार नाही आपला. म्हणजे मी यूट्यूबला बघितलं आहे. भाताचा थर लावला खाली, भात नाही कुकरमधून बाहेर, टोपातनं बाहेर नाही काढला, कारण गरम राहायला पाहिजे. थोडं तूप थोडंसं सोडूयात आपण भाताला. पहिल्या थराला थोडासा पुदिना, थोडा चव येण्यासाठी, जो श्रेयस आवडत आहे. आणि आपण जे कांदा ग्रेड केलेले कांदे कुरकुरीत केलाय, पहिला थर लावला. आता पहिला थर झालेला आहे, आणि हा दुसरा थर. 2च थराची बिर्याणी करतोय, जास्त काही खेळत बसायची इच्छा नाही. अशा रीतीने आपल्या 2 थराची
बिर्याणी झालेली आहे, दम बिर्याणी. तुझ्यात दम नाही वाटत आहे पण मला. मला आता जेवढं दम येईल माझ्यात. वरत कोथंबीर आणि पुदिना गार्निशिंग करूयात आपण. गार्निशिंग मग लागेल दम.